तर पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सिडको बस स्थानकाची पाहणी केली। यावेळी पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी नसल्याने त्यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन लावून पोलिसांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या, पण याचा पोलिसांवर कोणताही परिणाम झाला नाही। पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर ना पोलीस पोहोचलेत ना पोलीस चौकी उघडण्यात आली आहे। त्यामुळे पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतरही अजूनही महाराष्ट्रातील पोलीस गंभीर नाहीये का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। दरम्यान संभाजीनगरच्या याच सिडको बस स्थानकाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बस स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामुळेच एनडीटीव्हीची टीम जी आहे तर आता वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या बस स्थानकाच्या सुरक्षेचा रियालिटी चेक करतो आणि यासाठीच आपण छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्थानकात आलो आहे। आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बस जे आहे तर उभा आहे। मराठवाडा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये इतर विभागांमध्ये देखील या ठिकाणाहून बस जातात। महत्त्वाचं बस स्थानक आहे, मात्र या ठिकाणी सुरक्षेची खरंच दृष्टीने काही पावलं उचलली जातात का हे पाहण्यासाठी आपण आलोय। आणि मी जिथे उभा आहे ना ही या सिडको पोलीस म्हणजे सिडको बस स्थानकाची ही पोलीस चौकी आहे, मात्र या पोलीस चौकीमध्ये एकही कर्मचारी जे आहे तर आपल्याला पाहायला मिळत नाही, उपस्थित नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्हाला धक्का बसेल की आज सकाळीच या ठिकाणी जे आहे तर या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहे तर संजय या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत संजय शिरसाट यांनी या ठिकाणी पाहणी केली होती आणि याच पोलीस चौकीला त्यांनी भेट दिली आणि या ठिकाणी त्यांच्या पाहणी दरम्यान एकही पोलीस कर्मचारी इथे नव्हता आणि याच ठिकाणी त्यांनी सगळी ही पाहणी केली होती। आणि आता आपण जर ही पोलीस चौकी बघितली तर कोणतीही यात बदल झालेला नाही। पालकमंत्री स्वतः येतात, पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देतात, पोलीस आयुक्तांना फोन करून या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश सूचना दिल्या जातात, मात्र अजूनही आपण जर बघितलं ही पोलीस चौकीची अवस्था आहे। एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी या पोलीस चौकीमध्ये उपलब्ध नाहीये। पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर देखील या ठिकाणी या पोलीस चौकीमध्ये एकही पोलीस कर्मचारी नाहीये। त्यामुळे पोलीस अजूनही पुण्यातील घटनेनंतर सिरियस नाहीयेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आपण जर तुम्हाला थोडंसं चित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे सगळं बस स्थानक आहे, सिडको बस स्थानक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणाहून जे आहे तर प्रवासी जे आहे तर प्रवास करतात। मात्र आता रात्रीची वेळ झालेली आहे, अंदाजे जर आपण बघितलं तर 10:30 ते 11:15 10:30 वाजत आलेले आहे आणि त्यानंतर हे प्रवासी जे आहेत तर वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी या ठिकाणी आले। मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी नाहीये। गार्ड्स देखील जे आहेत तर आहे की नाही हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। इकडे थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो। या बसस्थानक भागातील हे सगळं या बाउंड्री आहे आणि या ठिकाणी अंधार आपण बघितलं तर प्रचंड असा अंधार आहे, मात्र या ठिकाणी साधे लाईट पण दिसत नाहीये आणि महिला जे आहे तर या ठिकाणी वॉशरूम आहे, या ठिकाणी महिला वॉशरूम साठी येतात आणि मात्र या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे तर सगळा अंधार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने हे किती घातक आहे हे देखील यातून आपल्याला पाहायला मिळतं की कोण येतंय कोण जातं या काहीही कळत नाही, सगळं अंधार आहे। सकाळी पालकमंत्री येतात, पाहणी करतात, सूचना देतात, मात्र त्यानंतर ही पोलीस दल हलत नाही, कोणताही बदल होत नाही आणि महिलांच्या ज्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस खरंच या गंभीर नाहीये का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होय। या बातमीनंतर किमान या बातमीनंतर तरी पोलिसांना जाग येईल आणि किमान या ठिकाणी रात्रीच्या वेळेस सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची नियुक्ती केली जाईल अशी अपेक्षा करूया।